मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत। या निवडणुका लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीनंतर 2 दिवसात निवडणूक आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करावी असे आवाहन केले आहे। त्याचप्रमाणे आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला, ज्यात चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी कानमंत्र दिला। ते म्हणाले की आमच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि विरोधकांनी मागितलेल्या जागांवर आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीने लढाई करणार, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार नाही। निवडणूक युती म्हणून लढायची आहे। लास्ट मिनिटला, शेवटच्या क्षणाला काही बदल झाले तर आपलं नेतृत्व ते बदल करेल, पण आपला प्रयत्न, जर आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो, जर आम्ही विधानसभा महायुती म्हणून लढलो, तर आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा महायुती म्हणून लढण्याचाच प्रयत्न केला पाहिजे, पण कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय न करता, कुठल्याही नेत्यावर अन्याय न करता। आमची एक चांगली सीटच मागायला लागले कोणीतरी, राष्ट्रवादी किंवा शिवसेनावाले, म्हणून नाही, हे होणार नाही। मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू, युतीच ठेवू, युतीला पर्याय नाही। पण तुम्ही तुमच्या नेत्यांना जसं जपणार, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना जपणार, आम्ही आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना जपणार। तो लोकसभेला काम करतो, विधानसभेला काम करतो, केंद्रात सरकार आणतो, राज्यात सरकार आणतो। आता त्याची वेळ आली तर आम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल। त्यामुळे निशंक, मनात शंका ठेवू नका, कोणावरही अन्याय होणार नाही। कोणावरही अन्याय न करता आपल्याला महायुती करता आली तर आपण प्रयत्न करू। ती महायुती होण्यामुळे मतांचं विभाजन होणार नाही, ती महायुती झाल्यामुळे दमछाक कमी होईल, पैसे कमी खर्च होतील, पण कार्यकर्त्याची कॉस्ट देऊन, कार्यकर्त्याचा बळी घेऊन महायुती होणार नाही। रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर उद्धव ठाकरे यावर बोलताना म्हणाले, मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही। ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे, असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केले। राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना म्हणाले, एकत्र यायचं नसतं तर मेळाव्यात सोबत आलो नसतो। अजून निवडणूक जाहीर झाली नाही, आमच्या 2-3 भेटी झाल्या आहेत, काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना, असंही त्यांनी म्हटलंय। तसेच लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो, तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे, पण कुणाला वाटलं स्वतंत्र लढायचं तर तसं होऊ शकतं। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या भावनाही समजून घेऊ, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाचे अनिल परब यांनी जोरदार हल्ला चढवला आहे। 1993 साली रामदास कदम यांच्या बायकोने ज्योती कदम यांनी स्वतःला जाळून घेतले, मात्र तिने स्वतःला जाळून घेतले होते की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरून काय राजकारण झालं हे सगळ्यांना माहिती आहे। रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणं शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या वडिलांच्या उद्योगांची चौकशी करावी, असे आवाहन अनिल परब यांनी दिलं आहे। मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, लोकांना मदतीची गरज आहे। सत्ता असो किंवा नसो, आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत। मराठवाड्यातील शेतकरी संपत आहे, त्यावेळी त्यांना मदत करणे आवश्यक आहे। विधानसभेच्या आधी लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यात 2-3 महिन्यांचे हप्ते देण्यात आले, मग आता 6 महिन्यांचे हप्ते एकत्र द्या। आता पूरस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना गरज आहे। बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींनी 10,000 रुपये टाकले, त्या ठिकाणी निवडणुका आहेत म्हणून त्यांनी हे केलं, मग महाराष्ट्राला मदत का केली जात नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे। नाशिक येथील कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागून यात आंदोलकांनी पोलीस स्थानकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे। आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप या प्रकरणात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं, मात्र या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून ही दगडफेक झाल्याचं बोललं जात आहे। अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळते। सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, OSD मंगेश चिवटेंचे भाऊ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटेंवर सकाळी प्राणघातक हल्ला झालाय। महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत। सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत। करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। चिवटे यांच्या आरोपांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर आला आहे। आज रात्री आवश्यक तांत्रिक कामांसाठी मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गांवर मेगा ब्लॉक असल्यामुळे रेल्वे सेवांवर याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे या कामांसाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते सांताक्रूज स्थानकादरम्यान सुमारे 3.5 तासाचा जम्बो ब्लॉक असेल। या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवं पर्व सुरू झालंय। स्थलांतर, गरिबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबांच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत। पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला मूळवाट हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे। हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय। परंतु जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही। यासाठी प्रशासनाने पुढील 6 महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत। 2 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या मालिकेच्या पहिल्याच कसोटीत भारताने 1 डाव आणि 140 धावांनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। पहिल्या डावाच्या आधारावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तब्बल 286 धावांची आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची धक्कादायक सुरुवात झाली। अवघ्या 50 धावांच्या आतच पाहुण्या संघाचे 5 गडी बाद झाले। दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 4 विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने 3 विकेट घेतल्या। कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली आहे। महिला वनडे वर्ल्ड कपच्या 6व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार असून हा सामना श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळवला जाणार आहे। वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही। कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवरही टीम इंडिया हा इतिहास कायम ठेवण्याच्या निर्धारात आहे। वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 11 सामने झाले असून सर्वच सामन्यात भारताने विजय मिळवला आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।